आम्हाला जायचं होतं गावी जत्रेला। मग आम्ही असं दादर स्टेशनला आलो। ही आमची ट्रेन। मग आम्ही या ट्रेनमध्ये बसून गावाला जायचं। आम्ही चढलो आतमध्ये। मग आमचे सीट नंबर बघून आम्ही बसलो। हे ग्रस्त आमच्या सीटवर बसले। मग आम्ही त्यांना उठवलं। आम्ही तिथे झोपलो रात्री आणि मग सकाळी उठून असं स्टेशन आलं। मग स्टेशनवर उतरलो। मग हे आमचं गाव, हे आमचं गाव नाही, हे स्टेशन आहे। इथून परत पुढे आम्हाला जायचं असतं। हे आहे अक्कलकोट स्टेशन। मग इथून असं आम्ही उतरलो ट्रेननी। रात्रभर प्रवास केला, सकाळी उतरलो। मग अशी आमची गाडी येणार होती न्यायला। भाऊ आला गाडी घेऊन। मग आम्ही घरी निघालो। बघू शकता किती छान वातावरण आहे। सकाळचे 9 वाजले होते। हिरवगार वातावरण आहे। मग आम्ही असं घरी गेलो। घरी जाऊन आंघोळ वगैरे करून आम्ही आलो गावात जत्रेसाठी। या बायका रांगोळी काढत होत्या, देवीची वाट बघत होतो। देवी अजून काय आली नव्हती। आम्ही लवकरच पोचलो होतो। तर या बायका रांगोळी सडा असं चालू होतं। सगळ्यांची वाट बघणं चालू होतं। कधी येत आहेत देवी। सगळे आतुरतेने वाट बघत होते। गर्दी तर अतिशय गर्दी झाली होती, प्रचंड। बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे। सगळे असे वाट बघत होते। हे हातात दंडी, त्याला दंडे म्हणतात, दंडी घेऊन उभी होती। ते देवीला चढवायचं असतं। पण पैशाचं तोरण वगैरे चढवतात, जशी आपली इच्छा असते तशी। आणि मग हे आली देवी येऊन बसले आपल्या स्थानवर। आणि मग ह्या सगळ्यांचं चालू, नारळ, हार, दंडी, कोण काय 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 चढवते। इकडे आमचे बंधुराज नारळ फोडण्यामध्ये व्यस्त। ते मागे पुढे काय बघतच नाही, ले धपाधप नारळ फोडून मोकळे। लागतंय कोणाला काही नाही परवा त्यांची। ते फोडण्यामध्ये मग्न होते। मग हे झालं, फोडून झालं। मग देवीला हार वगैरे घातले। तर हे आमची सगळी फॅमिली आणि बघू शकता इतकी गर्दी। आणि मग मी सासरी आलो। तिकडचं आवरून ते माहेर, हे सासर। मग मी सासरी आलो। सासरी टेरेसवरती आम्ही गेलो। आणि हे बघा इतकी गर्दी। आणि हा एक खेळ खेळतात शेवटच्या दिवशी, याला बोलतात कुदरी सण। मग हा आम्ही गच्चीवरनं बघत होतो। इतकी गर्दी होती तरी पण आम्हाला दिसत नव्हतं, तरी पण आम्ही वाकून बघत होतो। इतकी मजा वाटत होती या गर्दीमध्ये पण बघायला। वर्षातून एकदा असते जत्रा, ती चौडेश्वरी जत्रा असते, माशाची प्रसिद्ध आहे। तर असं आम्ही बघत होतो वरून। एवढी गर्दी दाखवली, मुंग्यांसारखी माणसं होती, दिसतच नव्हतं मुंग्या इतकी माणसं आहेत। एवढी प्रचंड गर्दी। आत्ता संध्याकाळचे 6 वाजले। आणि वरती असा ड्रोन कॅमेरा पण चालू होता, शूट करत होते तिकडनं। मग ते पण बघितलं, मज्जा म्हणून। मग ते सगळं झालं। मग संध्याकाळ झाली, उपवास होता दिवसभर। मग आईने पोळ्या केल्या होत्या। मी घरी आलो। आईने गरमागरम पोळी, दूध, वांग्याची भाजी असं वाढून दिलं। मस्तपैकी जेवलो आणि झोपलो। ओके, आवडलं असेल तर सबस्क्राईब, लाईक करा।